ब्लाऊज शिवला किंवा ब्लाऊज शिवायचा असतो त्यावेळेला असं वाटतं ना, नवीन काहीतरी करावं आणि नवीन डिझाईन असावी आपल्या ब्लाऊजला. प्रत्येक वेळेस तेच तेच डिझाईन मग कंटाळ येतो. थोडंसं वेगळं नवीन लुक काहीतरी पाहिजे असतो. तर बघा, तुम्हाला पण असा नवीन लुक करायचा आहे का? तर तुम्ही हा नवीन नक्कीच ट्राय करू शकता. ब्लाऊजला अशा प्रकारचे लटकन तुम्हाला पण जर आवडत असतील तर तुम्ही नक्कीच ब्लाऊजला असे लटकन लावून घेऊ शकता किंवा तुम्ही पण स्वतः घरच्या घरी पण लावू शकता. म्हणजे जर शिल्लक राहिलेला कपडा तुम्ही जर टेलरकडून आणला आणि त्यांच्याकडूनच थोडासा दोरा पण आणायचा आणि अशा प्रकारचे लटकन तुम्ही घरच्या घरी बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीनं. कसे ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं पण बटन दाबा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. आणि बघा, अशा प्रकारचे लटकन तुम्ही पण नक्की बनवा. खरंच खूप जास्त सुंदर दिसतात. आणि अजून एक टिप ती म्हणजे ना, ज्यावेळेस ब्लाऊजचा गळा थोडासा डीप होतो आणि असं नको वाटतं बाबा खूपच मोठा झाला आहे, किंवा स्वतःचं शिवत असाल तर स्वतःकडून पण होतं कधी कधी मोठा, आणि जर समजा टेलरकडून पण मोठा झाला, तुम्हाला असं वाटलं की गळा तर असा मोठा झाला आहे, पाठ खूपच अशी उघडी वाटतीये, तुम्हाला नको वाटत असेल, तर त्या वेळेस तुम्ही असे लटकन नक्की करून घ्या. कारण नाही का, यांनी ना बऱ्याच प्रकारे असं म्हणजे पाठीवर पडल्यामुळे ना आपली पाठ बऱ्यापैकी कव्हर होते आणि असं खूप गळा मोठा झाला आहे असं नाही वाटत. आणि मग नुसतं नॉड लावण्यापेक्षा ना, हे असे लटकन जरी तुम्ही लावले ना तरी ते खूप जास्त सुंदर दिसतील. तर तुम्हाला कसे हे लटकन बनवायचे ते तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, लटकन कसे बनवायचे हे तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाऊज शिवून झाल्यावरती जेवढा कपडा शिल्लक राहील किंवा तुम्हाला जितके लटकन्स हवे असतील तर त्या पद्धतीनं तुम्ही हे असे गोल राऊंडमध्ये कट करून घेऊ शकता. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जितका तुम्हाला जर जास्त हवे असतील तर जास्त घ्या आणि म्हणजे तसं तर गोलच कट करायचं आहे, पण थोडंफार इकडे तिकडे झालं तर हे काय ॲक्युरेट एवढा गोल नाही आहे, पण थोडंफार असं कमी जास्त झालं तरी चालेल. पण हे अशा पद्धतीनं तुम्हाला जेवढे पाहिजेत ना तेवढे कट करून घ्या. तर हे बघा, मला एवढे आणि अजून थोडेसे काढलेले आहेत, तर मी हे असे कट करून घेतलेले आहेत गोलमध्ये. तर आता याला काय करायचं आहे, हे जे साईडचे धागे आहेत ना, तर हे धागे असे निघायला नाही पाहिजे. तर याच्यासाठी काय करायचं आहे, सोपा उपाय आहे, तुम्हाला पण हे नक्कीच आवडतील. तर बघा आता हे मी काय करते ते. तर बघा, हे असा दिवा घ्या किंवा मग जरी कॅन्डल घेतली तरी पण चालेल. मेणबत्तीवरती पण तुम्ही अशा हे करू शकता. पण कसं मेणबत्ती सगळीकडे अवेलेबल प्रत्येक वेळेस होत नाही, तर दिवा अवेलेबल होऊ शकतो. त्यामुळे ना दिवा घ्यायचा आणि स्लाइटली दिव्याची जे आपण लावलेलं आहे ना त्याला ना असं करायचं, फक्त थोडंसं जवळून त्याच्या गोल फिरवायचं. म्हणजे त्याचे जे हे धागे आहेत ना, तर ते असे पगळल्यासारखे होतील आणि म्हणजे ते नंतर निघणार नाहीत. आता ह्याला जर अजून एक करू शकतो, पिको करायचं म्हटलं तर, पण एवढं कसं ना होत नाही आहे. हे एकतर कपडा छोटा आहे आणि याला पिको होऊ शकत नाही, म्हणजे खूप पकडायला ना येत नाही व्यवस्थित, त्यामुळे ना पिको व्यवस्थित होत नाही. तर मग हे अशा प्रकारे याला ना असं गोल करून सगळीकडून ना ह्याच्या ज्या कडा आहेत ना, तर त्या थोड्या थोड्या दिव्यावरती फिरवून घ्यायच्या. तर बघा, असं एक केलं मी, अजून एक करून दाखवते. तर हे बघू शकता, अशा प्रकारे हे पूर्ण सगळीकडे दिव्यावरती असं गोल फिरवून घ्यायचं. म्हणजे बघा, जर तुम्हाला असे तसं तर सगळ्यांनाच असे लटकन आवडतात, पण तुम्हाला जर असे लटकन आवडत असतील आणि समजा तुम्ही ब्लाऊज शिवायला दिले आणि जर टेलर म्हणत असतील की याला खरंच वेळ जातो तसा, तर मग वेळ जातो, नाही होणार, किंवा मग आपल्याला असं वाटतं किंवा याचे एक्स्ट्रा पैसे मागतायत, मग शिल्लक राहिलेला कपडा तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि त्यांच्याकडूनच थोडासा दोरा आणायचा मॅचिंगचा आणि हे अशा प्रकारे तुम्ही असं गोल कट करून ना दिव्यावरती असं करू शकता. म्हणजे याच्या कडा फक्त आपल्याला दिव्यावरती फिरवून घ्यायच्या आहेत. मेणबत्तीवरती घेतल्या तरी चालतील. अशा पद्धतीने याच्या फक्त कडा हे करायच्यात, म्हणजे याचे जे दोरे आहेत ना तर ते नंतर निघणार नाहीत आणि दोरे दोरे दिसणार नाहीत. तर हे बघू शकता, अशा पद्धतीनं. तर आता हे बाकीचे राहिलेले पण मी असं सेम करून घेते आणि नंतर दाखवते की पुढे काय करायचं ते. तर मी हे एवढे असे सगळे गोल जे सर्कल कट करून घेतले होते तर ते पूर्ण दिव्यावरती घेतलेले आहेत साईड याच्या पगळवून. तर आता याला ना बघूया आपण हे कसं शिवायचं ते आणि आपले जे लटकन कसे बनवायचे ते. तर हे बघू शकता, ही नॉड आहे. तर हे असं ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजच्या नॉडला असे मला खूप जास्त असे बंचमध्ये लटकन बनवायचे आहेत. तर ते लटकन कशा पद्धतीनं बनवायचे आणि सोप्या पद्धतीनं कसे बनवायचे, तर एक खालच्या साईडला जे ब्लाऊज शिवून झालं की आपण जे सेम करतो ना त्या पद्धतीनं एक सेम याला लटकन करून घ्यायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, हे जे आपण आता ह्याच्या साईड जे हे करून घेतल्या दिव्यावरती पगळवून घेतल्या, तर त्याला असं फोल्ड करायचं आहे असं या पद्धतीनं. तर याला ट्रँगल शेपमध्ये करायचं आहे आणि
मस्त असं हे ट्रँगल शेपमध्ये करून याला ना हे सुई दोऱ्याच्या साह्याने आपल्याला हे शिवायचं आहे. तर हे सुई याच्यात 4 पदरी दोरा केलेला आहे आणि हे अशा पद्धतीनं मी आता याला शिवणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण आता सेम तुम्ही डिस्टन्स ठरवू शकता, पण जर तुम्हाला एकावर एक पडणारे हवे असतील अशा पद्धतीनं तर त्या पद्धतीनं करायचं आहे. फक्त काय करायचं सुरुवातीला एक तर याच्यामधून पण तुम्ही असं गाठ न दिसण्यासाठी घालू शकता सुई, किंवा मग थोडंसं हे जे आहे ते याच्या आतल्या साईडनी जरी घातलं तरी चालेल. हे बघू शकता अशा पद्धतीने आता याला शिवायचं आहे. आणि हे कसं आहे सोपं आहे, घरच्या घरी पण होऊ शकते. जास्त वेळ म्हणजे तुमचा दुपारचा टाईम फ्री आहे, मग खूप असं वेळ पण वाया जाणार नाही आणि खूप वेळ पण लागेल असं पण नाही आहे. तर हे बघू शकता अशा पद्धतीनं हे 2 जरी याला टाके मारले ना तरी सफिशियंट होतात. 2 टाक्यामध्येच ते पॅक होतं. झाला हा एक पॅक झाला. आता सेम काय करायचं याच्यात अल्टरनेट पण करता येतं आणि सेम पण करता येतं. आता बघा हे एक लावले तर याच्या बाजूला समोरच्या साईडनीच ना आपण दुसरा पण लावू शकतो लटकन. तर हे बघू शकता अशा पद्धतीनं असे 2-2 केले ना तर एकदम असं बंचमध्ये बघा हे दिसायला किती सुंदर दिसतंय. आणि हे जर असं पूर्ण लावलं ना तर अजून छान दिसणार आहे. पण काय करायचं आहे आता एवढे सगळे तर मोजत बसायचं, ठीक आहे मोजून घ्यायचे असतील काउंट करून तर घ्या, पण काय करायचं शक्यतो ना हे एक लावला ना एक साईडला ठेवायचा, कारण आपल्याला दुसऱ्या नॉडला पण लावायचं आहे. म्हणजे ना दोन्हींना सेम लागतील. नाही जर असं नको व्हायला की एक साईडलाच खूप जास्त लागलेत आणि दुसऱ्या साईडला परत कमी झालेत, असं नाही व्हायला पाहिजे. तर शक्यतो ना मी अल्टरनेट लावते, एक सोबत एक नाही लावत, मला अल्टरनेट आवडतात. तर मग आता इथून काय करायचं डायरेक्ट दोरा असा ना इथं नाही घालायचा, तर ही जी नॉड आहे ना तर ह्या नॉडच्या मध्ये घालायचा, म्हणजे हे दोरा जो आहे तो आतल्या साईडला जाईल आणि अपोजिट साईडला सुई काढायची आहे. बघू शकता हे अशा पद्धतीनं. आणि आता हे याच्या अपोजिट साईडला हा दुसरा लटकन घ्यायचं आहे आणि याची सेम घडी करायची, ट्रँगल बनवायचा आणि इथे पकडवून अशा पद्धतीने याला शिवून घ्यायचं. पहिले जसं सांगितलं होतं ना तसं अगदी 2च याला टाके मारायला लागतात. बघू शकता हे झालं. आता सेम हे सुई याच्यामध्ये घालायची, नॉडच्या मध्ये थोड्याशा डिस्टन्सवरती अपोजिट साईडला काढायची. आता आपण हे 2 लावले, हे 2 साईडला ठेवायचे, परत तिसरा घ्यायचा अशा पद्धतीनं. हा तिसरा पण लावून घेऊया आणि करत राहायचं बरं का, नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या. ते शिकल्यानं आपल्याला पण भेटतो की आपण नवीन काहीतरी शिकलो आणि नवीन काहीतरी केलं. आणि स्वतःसाठी स्वतः काही गोष्टी करणं ना खरंच खूप छान वेगळा आनंद असतो. बघू शकता हे किती सुंदर दिसायला लागले आणि कलर पण छान दिसतोय. सेम आता थोडं सुईवरती घ्यायची आणि अपोजिट साईडला सुई काढायची, सेम डिस्टन्सवरती करायचं आहे. म्हणजे हे जे आपण हे शिवलेलं आहे त्याच्या थोडंसं खालपर्यंत, म्हणजे हे बघा इथली जी नॉड आहे ही पण झाकून गेली, असं म्हणजे नॉड नाही दिसणार याच्यामध्ये. तर मी आता अशा पद्धतीनं ना ह्या सगळ्या जे लटकन्स आहेत ना तर एक एक करून ते शिवून घेते. तर हे सर्व दोन्ही साईडचे लटकन बसवून झालेले आहेत. तर आता मला हा जो दोरा आहे ना तो दोरा तोडायचा आहे. पण दोरा तोडताना काय करायचं, इथेच लगेच दोरा तोडायचा नाही. ही सुई जी आहे ती खालच्या साईडला त्या नॉडमध्ये घालायची. जेवढी तुम्हाला शक्य आहे म्हणजे सुई आहे तेवढी तुम्ही घालू शकता आणि त्या तिथे बाहेर काढायची. म्हणजे हे काय होईल, आपण तोडलेला जो दोरा आहे ना आणि हे दोरा आहे तो वाटलंच तर अजून खाली पण घालू शकता, पण एवढा बस होईल. मग हे थोडंसं असं ओढायचं आणि इथे दोरा कट करायचा, म्हणजे आपण जे दोरा तोडलाय तर तो दोरा दिसणार नाही. तर बघा हे दोरा आहे जो तो नॉडमध्ये जाईल ओढल्याबरोबर, त्यामुळे दोरा पण इथे कट केलेला दिसणार नाही. एवढीच एक बारीक आहे की दोरा दिसला नाही पाहिजे. तर आता बघा हे दोन्ही लटकन आहेत दोन्ही साईडचे ते बसवून झालेले आहेत पूर्ण. किती छान दिसत आहेत बघू शकता, एकदम मस्त दिसत आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल आणि लटकन बसवायची पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.